पुण्यातील नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान 3 लहान मुलांनी आरोपीविरुद्ध अत्यंत महत्त्वाची आणि निर्भीड साक्ष दिली आहे। काय म्हणाली ती 3 मुलं सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला रोज देतो। तर 1 मे रोजी घडलेल्या या अत्यंत संतापजनक घटनेच्या दिवशी ही 3 लहान मुलं परिसरात खेळत होती। त्यांनी नराधम आरोपीला पीडित मुलीचा हात धरून पत्र्याच्या शेडमध्ये नेताना पाहिलं होतं। मुलांनी गोठ्याच्या फटीतून पाहिलं असता आरोपीने त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना तिथून पळवून लावलं। हा संपूर्ण घटनाक्रम या लहान मुलांनी न्यायालयात न घाबरता सांगितला असून येरवडा कारागृहातील ओळख परेड आणि कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला अचूक ओळखलं आहे। 65 वर्षांच्या या विकृत आरोपीने चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली होती। धक्कादायक बाब म्हणजे कोर्टात या नराधमाने ही केवळ किरकोळ मारामारीची केस असल्याचा दावा केलाय। याआधी 2 वेळा पुराव्याअभावी सुटलेल्या या नराधमाला आता या लहान मुलांच्या महत्त्वाच्या साक्षीमुळे कठोरात कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मग तुम्हाला काय वाटतं, या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।